शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये औषधीय गुणधर्म असतात. शेवग्याच्या शेंगामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम असते, जे आपल्या शरीराला आवश्यक असते. म्हणूनच आठवड्यातून किमान 2 ते 3 वेळा शेवग्याच्या शेंगांची भाजी खाल्ली गेलीच पाहिजे. म्हणूनच आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत. चला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत. या मिठाच्या पाण्याने मी स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत. शेवग्याची शेंग घेताना एक काळजी घ्यायची, शेवग्याच्या शेंगा जास्ती जाड पण नाही व जास्ती पातळ पण पाहून नाही घ्यायच्या. मिडियम साईजच्या शेवग्याच्या शेंगा घ्यायच्या. जाड शेंगा घेतल्या तर भाजी कडू होण्याची दाट शक्यता असते व पातळ शेंगा पाहून घेतल्या तर भाजीचा गाळ होतो. शेंगांचे आता आपण तुकडे करून घेऊ. जास्ती छोटे पण नाही आणि जास्ती लांबही शेंगांचे तुकडे करायचे नाही. एकसारखे सर्व तुकडे करायचे, खाता येतील या प्रकारेच आपण याचे तुकडे करून घेणार आहोत. साधारण 2 इंचाचे मी इथे तुकडे करून घेतलेले आहेत. आता या शेंगांवरची साले आपण काढून घ्यायचीत. जास्ती साल शेंगांवरचं काढायचं नाही, जेवढे निघतील तेवढेच काढायचे. सर्व साल काढली तर आपल्याला शेंगा व्यवस्थित खाता यायच्या नाही, कारण शिजून त्यांचा गाळ होऊन जाईल. म्हणून हाताला लागतील तेवढेच फक्त याचे साल काढून घ्यायची. या प्रकारे शेंगावरची साल काढून घ्यायची. इथे सर्व शेंगांची तुकडे करून झालेले आहेत. आता यांना आपण एका मोठ्या भांड्यामध्ये गॅसवरती शिजवण्यासाठी ठेवणार आहोत. एका भांड्यामध्ये शेंगा घातलेल्या आहेत व शेंगा बुडतील इतपत यामध्ये पाणी घालायचं. थोडंसं मीठ व थोडीशी हळद यामध्ये घातलेली आहे. उकळी आली की गॅस कमी करून शेंगा 90% शिजवून घ्यायच्यात. इथे शेंगा आपल्या 90% शिजलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही. आता ह्या भाजीला लागणारा मसाला आपण तयार करून घ्यायचा आहे. गॅसवरती एक तवा ठेवलेला आहे. चमचाभर तेल यामध्ये घातलेलं आहे. मिडियम साईजचा एक कांदा चिरून घेतलेला आहे. कांदा खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. गुलाबीसर कांदा झालेला आहे. आता यावरती आपण 5-6 लसणाच्या पाकळ्या व अर्धा इंच आल्याचा तुकडा घालू. याला पण व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचं आहे. थोडंसं असं हे खरपूस भाजलं की यावरती आता आपण किसलेलं सुकं खोबरं अर्धी वाटी घातलेलं आहे. तुम्हाला ओलं खोबरं घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आता खरपूस आपला मसाला भाजून झालेला आहे. यावरती आता आपण पाव चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत. पांढरे तीळ घातल्यामुळं भाजी मिळून येते. पाणी एकीकडे व भाजी एकीकडे असा प्रकार होत नाही. इथे खमंग आपला मसाला भाजून तयार झालेला आहे. याला आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. त्याच तव्यामध्ये थोडीशी मुठभर कोथिंबीर घालून फिरवून घ्यायची, तिला देखील काढून घेऊ. आता हे सर्व थंड होऊ द्यायचं आहे. आता हे सर्व थंड झालेलं आहे. आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये याला घालून घेऊ. थोडंसं यामध्ये पाणी घालायचं व बारीक असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या प्रकारे याचं बारीकसर असं वाटण केलेलं आहे. गॅसवरती आता एक कढई ठेवलेली आहे. 4-5 चमचे तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातलेली. मोहरी चांगली फुटली की यावरती आपण वाटलेलं वाटण घालणार आहोत. 7-8 कढीपत्त्याची पाने घातलेले आहेत. तेल सुटेपर्यंत हा सर्व मसाला परतून घ्यायचा आहे. आता यावरती पूड मसाले घालायचे. पाव चमचा गरम मसाला घातलेला आहे व इथे 1.5 चमचा मी घरगुती मसाला घातलेला आहे. पाव चमचा काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे, यामुळे भाजीला कलर छान येतो. पाव चमचा हळद घालायची. आता व्यवस्थित हे सर्व परतून घेऊ. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू, कारण मसाले खाली लागू शकतात. आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे सर्व परतून घ्यायचं आहे. मसाल्याला आपला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे. आता यावरती आपण पाण्यासहित शेंग घालून घ्यायची. आता व्यवस्थित याला ढवळून घेऊ. तुम्हाला भाजी जितकी घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे यामध्ये पाणी घालू शकता. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे व मिसळून यामध्ये घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता व्यवस्थित हे ढवळून घेऊ. इतपत मी भाजी पातळ ठेवलेली आहे.
आता याला उकळी आली की यावरती आपण झाकण ठेवायचं आहे मिनिटभरासाठी। सर्व मसाले शेंगेमध्ये मुरले गेले पाहिजेत। इथे 1 मिनिटभर झालेला आहे। भाजी आपली रेडी झालेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घालू। ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी या भाजीमध्ये चुरून अतिशय चविष्ट अशी लागते। तुम्ही चपातीसोबत भातासोबत देखील ही भाजी खाऊ शकता। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, चॅनेल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।